शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाला असं काही खोटं सांगितलं होतं का, ज्यामुळे आता त्यांना सुप्रीम कोर्टातच याबाबत जाब विचारला जाऊ शकतो। आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे शिंदे गटाने कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर मांडलेली हीच माहिती आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या अंतिम निर्णयात गेम चेंजर ठरू शकते असा दावा केला जातोय। गेल्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला प्रचंड वेग आलाय। 30 जुलैनंतर 5 आणि 7 ऑगस्टला सलग सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी पक्षगटना, विधिमंडळातील बहुमत आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार सवाल उपस्थित केले। त्यामुळे आता प्रश्न फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे एवढाच राहिलेला नाही, तर मूळ राजकीय पक्ष कोणता, त्यावर अधिकार कोणाचा, हा अत्यंत महत्त्वाचा घटनात्मक प्रश्न बनलाय। पण शिंदे गटाने नेमकी कोणती माहिती दिली होती, त्यावर आक्षेप का घेतला जातोय आणि हा मुद्दा अंतिम निकालात किती महत्त्वाचा ठरू शकतो, चला संपूर्ण प्रकरण सविस्तर समजून घेऊया। 2022 मध्ये शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठी फूट पडली। शिंदे गटातील आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले आणि काही दिवसातच महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर झालं। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। पण त्यानंतर सुरू झाला तो खरा संघर्ष। शिवसेना पक्ष कोणाचा, धनुष्यबाण चिन्ह कोणाचं आणि फुटलेल्या आमदारांचं काय, हा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला आणि त्यानंतर आयोगानं शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे दिलं। ठाकरे गटाने निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि दुसरीकडे आमदारांच्या पात्रतेचा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयासमोर आला। 2022 मध्ये सुरू झालेला घटनात्मक संघर्ष आजही पूर्णपणे संपलेला नाही। आता या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे शिवसेनेची पक्षगटना। कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करताना 2018 मध्ये अस्तित्वात असलेल्या शिवसेनेच्या पक्षगटनेचा आणि त्यानंतर 2022 मध्ये शिंदे गटाने केलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला। 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून फेरनिवड झाली होती आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांना मोठं समर्थन असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे। त्यानंतर 2022 मध्ये गुवाहाटी शिंदे गटाची बैठक झाली आणि त्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक रचनेशी संबंधित काही निर्णय घेण्यात आल्याचा मुद्दा सिब्बल यांनी उपस्थित केला। इथूनच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्या गटाने पक्षात फूट पाडली त्या गटाला मूळ राजकीय पक्षाच्या घटनेत बदल करण्याचा अधिकार होता का? आता इथे शिंदे गटाच्या भूमिकेबाबत ठाकरे गटाने गंभीर सवाल उपस्थित केले, कारण न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत पक्षाची 2018 ची घटना, तिची वैधता आणि तिच्या आधारे पक्षाची संघटनात्मक रचना कशी ठरवायची, हा मुद्दा महत्त्वाचा ठरला। ठाकरे गटाचा आरोप असा आहे की शिंदे गटाने पक्षघटनेबाबत अशी भूमिका मांडली की ज्यामुळे त्यांच्या दाव्याला फायदा झाला। याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाने कोर्टासमोर चुकीची किंवा विसंगत माहिती दिली होती का, हा प्रश्न उपस्थित केला जातो। मात्र एक गोष्ट इथे स्पष्ट करणं गरजेचं आहे, शिंदे गटाने जाणीवपूर्वक कोर्टाला खोटं सांगितलं असा अंतिम न्यायालयीन निष्कर्ष अद्याप आलेला नाही। हा ठाकरे गटाकडून मांडला जाणारा गंभीर आरोप आणि युक्तिवाद आहे। अंतिम सत्य काय आहे हे न्यायालयाच्या निकालातूनच स्पष्ट होईल। पण यापेक्षा मोठा प्रश्न आहे विधिमंडळातील बहुमताचा। निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देताना आमदारांचा संख्याबळ हा महत्त्वाचा आधार मानला। शिंदे गटाकडे अधिक आमदार आल्यामुळे आयोगाच्या निर्णयात विधिमंडळाची बहुमताला महत्त्व मिळालं। मात्र कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे की विधिमंडळातील आमदारांचा गट म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष नाही। आमदार हे पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, पण राजकीय पक्षाची स्वतःची संघटनात्मक रचना असते। त्या राष्ट्रीय कार्यकारिणी, पदाधिकारी आणि लाखो प्राथमिक सदस्य असू शकतात। त्यामुळे काही आमदार एका बाजूला गेले म्हणून संपूर्ण राजकीय पक्षही त्यांच्यासोबत गेला असं थेट म्हणता येतं का? हा आता सुप्रीम कोर्टासमोरचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न। ठाकरे गटाने याच मुद्द्यावर संघटनात्मक बहुमताचाही दावा केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मोठं बहुमत होतं, तर शिंदे गटाकडे मुख्यतः विधिमंडळातील आमदारांचं संख्याबळ होतं। त्यामुळे आमदार किती यापेक्षा मूळ पक्षाची संघटनात्मक रचना कोणाकडे, हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं सिब्बल यांनी मांडलं। जर सुप्रीम कोर्टाने हा युक्तिवाद स्वीकारला आणि राजकीय पक्षाची ओळख ठरवताना संघटनात्मक बहुमताला अधिक महत्त्व दिलं, तर निवडणूक आयोगानं घेतलेल्या आधीच्या निर्णयावरही त्याचा परिणाम होऊ शकतो। आता या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणूक आयोगाची भूमिका।
ठाकरे गटाचा आरोप आहे की आयोगानं शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेपेक्षा विधिमंडळातील संख्याबळाला जास्त महत्त्व दिलं आणि त्याच आधारावर शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यात आलं। त्यामुळे सुप्रीम कोर्ट आता खरा राजकीय पक्ष ठरवताना नेमके कोणते निकष वापरायचे हा प्रश्न तपासतात। जर न्यायालयाने असं मानलं की केवळ आमदारांचं संख्याबळ हा पुरेसा निकष नाही, तर भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षात फूट पडल्यावर अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागू शकतो। आणि म्हणूनच पक्षघटनेचा मुद्दा इतका मोठा आहे, कारण हा फक्त शिवसेनेचा अंतर्गत वाद नाही। भारतातील कोणत्याही राजकीय पक्षात उद्या फूट पडली आणि 2 गटांनी पक्षावर दावा केला तर खरा पक्ष कोणता ठरवायचा? आमदार आणि खासदारांची संख्या पाहायची की पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि संघटनात्मक रचना पाहायची की पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचं समर्थन महत्त्वाचं मानायचं? या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व दिली तर त्याचा परिणाम देशातील भविष्यातील राजकीय फुटींवर होऊ शकतो। दरम्यान आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अजूनही महत्त्वाचा आहे। 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निर्माण झाला। तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांना अपात्र ठरवलं नाही। ठाकरे गटाने या निर्णयाला आव्हान दिलं आणि प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं। त्यानंतर 2024 विधानसभा निवडणूकही झाली। अनेक संबंधित आमदार पुन्हा निवडून आले, पण 2022 या फुटींशी संबंधित घटनात्मक प्रश्न अजूनही पूर्णपणे निघालेले नाहीत। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाने किंवा निवडणूक आयोगानं मांडलेल्या एखाद्या महत्त्वाच्या तथ्यांमध्ये गंभीर विसंगती असल्याचं मान्य केलं तर त्या माहितीचा आधीच्या निर्णयावर काय परिणाम होतो हा प्रश्न निर्माण होऊ शकतो। पण त्यासाठी न्यायालयाला पुरावे, पक्षघटना, निवडणूक आयोगासमोरील कागदपत्र आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद तपासावे लागतील। त्यामुळे सध्या शिंदे गटाने कोर्टाला खोटं सांगितलं आणि त्यामुळे त्यांचा पक्ष व चिन्ह जाणार असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल। मात्र ही विसंगती न्यायालयाला पटली तर ती नक्कीच महत्त्वाची ठरू शकते आणि म्हणूनच या मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता अंतिम प्रश्न, सुप्रीम कोर्टाचा निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? याचं उत्तर सध्या कुणाकडेच नाही। पण गेल्या काही दिवसांच्या सुनावणीमुळे या प्रकरणात पक्षघटना, संघटनात्मक बहुमत, विधिमंडळाची बहुमतं आणि निवडणूक आयोगाचा निर्णय हे मुद्दे पुन्हा केंद्रस्थानी आले। त्यामुळे अंतिम निकाल केवळ शिवसेना नाव आणि धनुष्यबाण कोणाकडे राहणार हे ठरवणार नाही, तर भविष्यात राजकीय पक्षात फूट पडल्यावर खरा पक्ष कोणता ठरवायचा यासाठी एक महत्त्वाचा घटनात्मक संदर्भ निर्माण करू शकतो। म्हणून आता तुमच्यासाठी सवाल एकच, शिंदे गटाने कोर्टासमोर मांडलेली माहिती आणि पक्षघटनेचा हा मुद्दा अंतिम निकालात खरंच गेम चेंजर ठरेल का? सुप्रीम कोर्ट ठाकरे गटाला मोठा दिलासा देणार की शिंदे गटाचं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण कायम राहणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय सखोल विश्लेषणासाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका।